बारक माई भ्रमात मला आनंद कसा मिळणार आहे? कल्पनेची बाधा नहो कवणे काही ही संत मंडळी. सुखी असायला मला पहिल्यांदा इमॅजिनेशन सोडावं लागेल. पण मी म्हणलं ना, जग कल्पनेतच आहे. संकल्पे सृष्टी घडी, सवेची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. एका मिनिटात कल्पना राजा करते आणि एका मिनिटात रंक करते. सुख कसं देईल तुम्हाला? पर मनावर चालणारी आहे दादा ती. पर हे इतकं बेकार आहे. विवेकाते बोलवी संतोषाशी चाड लावी, बैसीची तरी हिंडवी दाही दिशा. विवेकी माणसं अविवेकी बनवतं, संतोषाला चाड लावतो, बसल्या जागी फिरवता असलं मन आहे. आपला परमार्थ कसा आहे? करायची इच्छा आहे पण करू वाटत. पंढरीला जायची इच्छा आहे पण जाऊ वाटत. आणि गेलो तरी संसार सुटत. गेली ना म्हातारी कार्तिकीला, पण पंढरपूरचे राजगिराचे लाडू बोराटी वस्तीवर आणले तिने. आम्ही विचारलं म्हातारीला, आजी चावत नाही हो तुम्हाला, कशाला आणले लाडू? म्हातारी म्हणली नाटीला. आम्ही म्हणले कशाला गेले वारीला, थांबले असते ना इथंच. जर तुमचा पंढरपुराचा लाडू बोराटी वस्तीवर येत असेल तर वारी करण्यात मजा नाही दादा. काहीतरी विचारही करा या गोष्टीचा. अवघड आहे ना माऊली आपलं. नाही हो, आपल्याच्याने नाही सुटत आहे. हे सोडण्यासाठी आम्हाला कुठेतरी जाणं गरजेचं आहे, जिथे आम्हाला स्थिरता मिळेल. आणि स्थिरता एकाच ठिकाणी. आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखलिया, भाग गेला याती कुळ माझे गेले, पण कुठं जाईन गे माय, मूळ ठिकाणी जावं लागेल. कारण तुम्हालाही चांगलं शेतकरी आहात तुम्ही. पाणी मुळाला घालाल की खोडाला? झाडाच्या मुळालाच ना. मग पंढरपूर मूळ आहे म्हणून ते या विषयाकडे मग ताकद आहे तुला. तर ज्ञानोबाराय म्हणतात. आता मला सांगा, ज्ञानोबाराय मी तुम्हाला खरं अगदीकपणे सांगेल, माऊली असा विषय आहेत ना, याला अनुभवच घ्यावा लागतो. नामदेवरायांना ज्ञानोबारायांनी हट्ट केला की चला तीर्थयात्रेला. पांडुरंग परमात्मा म्हटले, हे बघा नामदेवा, कुठे जाताय याच्यापेक्षा कोणासोबत जाताय हे फार महत्वाचं आहे. काय खाताय याच्यापेक्षा कोणासोबत बसलाय, आहे की नाही? माणसं अवघड येतो. साहेब आला की गरीबाच्या पोराला पंक्तीत न उठवतात माणसं. अठ साहेबाला बसते. साहेब 2 घास खा, 2 घास. साहेब 2 घास. आमच्या गावचं 2 घास खा साहेब. साहेबांना अख्ख्या तालुक्याचं खाल्लंय, तुझ्या गावचं खाऊन काय पोट भरणार त्याचं? विषय लय विचित्र आमचा. मी म्हणलं ना, कल्पना आपण असलेच ना, तुम्ही आम्ही सगळे सारखे. अरे निम्म्या कीर्तनात काही काही माणसं येतात, निम्म्या, आणि त्यांचा कार्यकर्ता येऊन आपल्या कानात सांगतो असं असं नाव आहे साहेबाचं, घ्या. कारण साहेबांना सांगितलेलं असतं कार्यकर्त्याला, ताईला सांगा मी कोण आहे. आपण काही महाराष्ट्रात फिरतो, प्रत्येकच गावचे साहेब काय आपल्याला माहित नसतात. मग ते आपल्याला साहेब सांगतो, त्या ताईला सांगा मी कोण आहे. माझं त्या प्रत्येक साहेबाला उत्तर आहे, साहेब तुम्हाला जर सांगावं लागतं तुम्ही कोण आहे, तुम्ही एकदा गांभीर्यानं विचार करा तुम्ही कोण आहे. कारण तुम्हाला सांगावं लागतंय तुम्ही कोण आहे. अरे आमच्या कपाळाचा गंधन, गळ्यातली माळ बघितली की येडबी म्हणतोय, अरे वारकरी हे चालला असं वारीला. तेवढी ताकद आमच्यात येईल दादा. असं काय कर लोक लय हो. मी म्हणलं ना, ह्याच्यामुळे सुखी नाही आपण. आपल्याकडं कसं आहे ना, ज्या साबणानं गोरं होतं त्याच्यापेक्षा ज्या साबणाला ब्रँडेड हिरोईन वापरली त्या साबणाचं खप जास्त आहे. बरोबर, हे माझं मत नाही बरं का. माऊली म्हणतात, काळे गोरेपणा धुतले फिटवणी. असं कुठं असतं का? काळा कुळकुळीत माणूस किती धुतला म्हणून का गोरा होतो का? आणि गोरा माणूस कोशात नेला म्हणून का काळा होतो का? काळा तो, गोरा तो, सत्य ते, असत्य ते. नाही तर तुम्हीच सांगा, कुठल्या ग्रंथात लिहिलं दिवाळीत मोती साबण वापरायचं? नाही माय सांगाच बरं मला तुम्ही बोराटी वस्तीच्या. हा माय तुम्ही बोलत जा, तुम्ही आमच्या पार्टीचे माझ्या. हा तसं बी आपल्याला लय त्रास आहे ग, हसून घ्यायचं माय. ह्यांचं काय आहे, कुठेही हसतं बसलं की टपरीवर ख्या ख्या ख्या. आपला अवघड आहे माय. आपण जर 4 माणसात मोठ्याने हसलो ना, ही लोक आपल्याला म्हणतात, बाईच्या जातीनं एवढ्या मोठ्यानं हसावं का? मग काय मरावं का? कसं जगू देत नाही आपल्याला. त्यापेक्षा आनंद घेत जा माय. तुम्ही लय गोड आहे ग बोराटी वस्तीच्या बाया, तुम्ही तर लय गोड आहे गे. आई शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना बाकी तुम्ही लय गोड आहे. ती आईची शपथ घेतली ना मी. थोडं खरं बोलावं लागतं. हा तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. तुम्ही बोलता, तुम्हाला एक सांगू का मी लेख म्हणून काही लागत नाही रे बायकांना. पैसा अडका कमी द्या, तुम्ही सोनाराला कमी द्या, पण जो पुरुष आपल्या बायकोला सन्मानानं वागवतो ना, ती बाई त्याच्या घराचं गोकुळच करणार, हा विश्वास तर मीही तुम्हाला देऊ शकतो. सन्मान वाजवता आल्या, वाजवीत जा मागचे. हा तुमचं काय वाटोळ केलं बाई मी, वाजवीत जा. कधीतरी आमचंही कौतुक करत जा, आमचं सगळं झोंबतो तुम्हाला. आम्ही कुठल्या क्षेत्रात नको तुम्हाला, कीर्तन
जाऊ द्या लांबल हे कसंच नको रे तुम्हाला आम्ही कसं लोक आहे ना दादा शांत कीर्तन केलं तरी म्हणतात न्यावळाट होती काही कळलं नव्हतं उभं राहिलं गेलो महाराज बरं का कशाच बोलत नाहीत ते आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं तरी म्हणतात हे येत काय नव्हतं नाचू नाचू जिरवलं अरे करू काय आणि तुम्ही मला म्हणजे कसे तरी जाऊ म्हणजे लयच विषय माझा वाईट आहे तुम्हाला एक सांगू का माऊली फक्त एक लक्षात ठेवा ज्या वयात तुमची लेकरं चुकीच्या मार्गावर आहेत त्या वयात जर ही लेकरं पंढरीच्या मार्गावर असतील काहीतरी भाग्य असेल की रे यांचं काहीतरी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी एवढं तरी मान्य कराल की नाही ज्या वयात हे खाण्यापिण्यावर गेले त्या वयात जर हे ते टाळत असतील काहीतरी भाग्य असेल कळत तुळशीची माळ आहे म्हटलं तुम्हीच विचार करा आयुष्य गेलं लोकांचं पण खाण्यापिण्यावर कंट्रोल नाही यांच्या अहो खाणारी पिणारी माणसं सप्त्याच्या पंक्तीला बसून म्हणतात वरची तरी तरी दी अरे सप्त्यात तरी बादलीतलं खालचं खा सत्यात पण तरीच हाणायची का असं नाही हो चालत काय म्हणजे किती अरे किती अनकंट्रोल आहेत तुम्ही काही नाही तुम्हाला काय नाही तुम्ही अरे तुम्ही दर्शन घेऊच तर का बसता दर्शन झालं की आता आता ढाब्यावर थांबूनच येता विचार नका रे बाबांनो का आणि तुम्हाला काय वाटतं कळत नाही सगळं कळतं माऊली मला सांगा पिणाऱ्याला कळत नाही सकाळी ज्याने मांसाहार गेला दुपारी चल म्हणावं त्याला पंढरपूरला येईल तो का नाही येत माहित आहे त्याला ती लगेच म्हणतं महाराज आज न गे आज खाल्लंय उद्या जाऊ उद्या पवित्र नाही होता तुम्ही हे असं नाही हो सगळं सगळ्यांना कळतं कोण म्हणलं पिणाऱ्याला कळत नाही सगळं कळतं पिणारा कधी रस्त्याच्या मधोमध झोपतो का कुठं झोपतो तो कळतं त्याला माहित आहे मध्ये जात आहे बाजूला राहतंय सगळं कळतं त्याला नाटकं करतो फक्त तो कसं कळत नाही आता मार मार बायकोला रात्री मारतो सकाळी तिलाच गोडीत म्हणतो नव्हतं ग मारायचं पिल्यावर कळत नाही कसं कळत नाही हात लावायचा मला कळतो एक काम कर माय तो म्हंटला ना कळत नाही टोपल्यावर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या त्याला म्हणायचं काळं मनुकय ताकद वाढती गोड लागतात का खातील का ग माय अगं किती टाकलेली असू द्या तेवढ्या धुंदीत म्हणी लेडाय का मी लेंड्या द्या सगळं कळतं त्याला लोक आपल्याला वेड्यात काढतात रे बरं यांना म्हणलं ना पाया पडते बाबांनो तुमच्या माळा घाला ते आपल्या महाराजाला म्हणतात सगळ्यांनीच माळा घातल्या कोंबड्याचं काय करायचं आम्ही कोंबड्या आषाढीला नेऊ तू माळ घाल आम्ही बघू काय असत नका रे उलट नकाला सांगतायत ना अरे उगच नाही रे थोडी वैष्णवाची संगत असली की चांगलं वाईट कळल रे मग पांडुरंगाने तेच सांगावं नामदेवा अहम बाजूला सोडा ज्यांच्या सोबत जाताय त्यांचा अधिकार फार मोठा आहे कुठे जाताय बघू नका कोणासोबत जाताय ते बघा संगत योग्य आहे तुमची मी म्हणतोय म्हणून जा नामदेवराय म्हणजे जरा निष्ठावंत भक्त कटेवरी करण नाही ज्या देवाचे न घेई मी तयाचे दर्शन मग अखंडितपणे नामदेवरायांनी पांडुरंग परमात्म्याचं ऐकावं ज्ञानोबारायांच्या संगतीला जावं उत्तर प्रदेशामध्ये वाराणसीला काशीला आपण ज्याला मोक्षाचं ठिकाण म्हणतो ज्ञानोबारायांनी आणि नामदेवरायांनी पाऊल टाकावा जसा ज्ञानोबारायांचा काशीत पाऊल पडलाय साक्षात काशी विश्वनाथ विश्वेश्वर न्यायला आले हात धरला ज्ञानोबांचा नामदेवराय डोळ्याने बघतायत डोळ्यातली अस्व गाळत ज्ञानोबाराय सांगतात ज्ञानियांचा हात प्रेमे धरी विश्वनाथ ते बोलत चालत दोघे आले गंगे आत ज्ञानाबाईंच्या पायी मिठी मारी गंगा माई नामा म्हणे सोडा बाई ज्ञान देव सर्वा ठाई हा अधिकार माझ्या ज्ञानोबांचा आहे शब्द कळले असतील नामदेवरायांचे तर नामदेवराय म्हटले गंगा माय इथे कुठे मिठी मारताय तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे माझे ज्ञानोबाराय आहेत माझ्या ज्ञानोबारायांच्या अंशाशिवाय कुठलंच परिपूर्णत्व कोणालाच मिळालेलं नाहीये विचार करा जर ते ज्ञानोबाराय म्हणतात जाईन गे माय तया पंढरपुरा तर काहीतरी साधन असेलच की मोक्षाचं करा विचार फार मोठे पण कसं असतं ना ज्या गंगेला तुम्ही पवित्र व्हायला जाता ती गंगा पवित्र व्हायला माऊलींकडे येते नाथ बाबांचं मत आहे स्नान केली या गंगा पवित्र करी सकळ जगा ती गंगा ही निज पाप भंगा तुमच्या चरण संगावित हे जर नाथ बाबा सांगतायत तर तथ्य आहे मग काय करा विचार या सगळ्या गोष्टींचा आणि मग बघा बोलणारे ज्ञानोबाराय आहेत करणारं कोणीतरी कारण ज्ञानोबाराय कोण आहेत हा अभंग समजून घेण्यासाठी हे समजून घेणं गरजेचं आहे की नेमकं ज्ञानोबारायांचा अधिकार काय मग काय जयद्रथाला मारण्याचा पण अर्जुनाने केला लक्षात आहे का आपण लक्षात ठेवायचं महाराज बरं का पण कुणी केला अर्जुनाने केला पण पूर्ण ड्रायव्हरनं केला कळतं की तुम्हाला विश्वाचा ड्रायव्हर विश्वोत्पत्त्या
देहेतवे अर्जुनाचा सारथी भगवान श्रीकृष्ण. सूर्योदय झाला, शंख पुकारणी झाली, युद्ध चालू झालं. अर्जुन हुडकतायत पण जयद्रथ सापडला नाहीये. जयद्रथाला माहित होतं सगळ्यात विश्वातला श्रेष्ठ धनुर्धर आहे हा, याच्या हाती लागलो तर जगणार, मरण्यापेक्षा लपलेलं बरं. कूटनीती वापरली पण देवाला चिंता वाटायला लागली. हा लपला हे जाऊ द्या, पण हा जर नाही मेला तर हे बिचारा आपला पण मोडणार. आणि हेनं चिता रचून हेनं जर उडी मारली तर उद्या महाभारत ऐकणारी लोक म्हणतील अर्जुन मरुस तर ही उभा राहिलेला करीत काय होता. कारण आम्ही काय म्हणतो, मागे पुढे उभा राहे, सांभाळायला उभा आहे बाबा, आणि ते मरेपर्यंत हे जर सांभाळीतच नाही तर याचा फायदा